राइट आर्म और विकेट गेंदबाजी का काम करेंगे पिया। उनके सामने बल्लेबाज है अहमद। 5 ओवर का गेम खेला जाएगा ये, जिसमें से पहली ओवर लेके आ रहे हैं पिया। सामने बल्लेबाज है अहमद लिपने हुए की जानिब से। पिया पहला ओवर जो कि पावर प्ले का होगा, जिसके अंदर सिर्फ दो फील्डर्स जो कि सर्कल के बाहर फील्डिंग करेंगे। राइट आर्म और विकेट दौड़ना शुरू किया। बेहतरीन शॉट और सीधा फील्डर के हाथ में, काफ़ी बेहतरीन कैच। अहमद पहली गेंद पे आउट। पहली गेंद पे धक्का लगता हुआ टीम लिपनी वावे को। अहमद जो कि कवर्स की जानिब खेलने की कोशिश में नाकाम। अच्छा टाइम किया था पर एलिवेशन नहीं मिल पाया। जो कि फ्लैट तेज शॉट खेली थी, बट फ्लैट सीधा फील्डर के हाथों में। अब उनकी जगह संभालने आ रहे हैं नए बल्लेबाज फिरोज़। पहली गेंद पे विकेट खोया वहाँ पे टीम लिपनी वावे ने। बेहतरीन कैच पकड़ी है वहाँ पे फील्डर ने। इसमें से जो जीतेगा वो हरिहरेश्वर के सामने क्वार्टर फाइनल खेलेगा, जो कि दिन का आखिरी मुकाबला होगा आज के। सिटी में खेलेगा ना तो। धीरे धीरे स्ट्राइकिंग एंड पे जाके हमारे सर लौटते हैं यहाँ पे कमेंट्री बॉक्स में। आंखों देखा हाल, और जो कि कमेंट्री हमारे सर की सर से सुनेंगे आप। काफ़ी अच्छी कमेंट्री करते हैं। मैं उनकी तरफ हैंड ओवर करता हूँ। शुक्रिया। धन्यवाद बुरान सर। एक चांगला मॅच आपण पाहतोय। सोमजाई विपक्ष लिपणी वावे युनिक बॉयज हवेत खेळला। हाय अँड हँडसम आल्या पहिल्या बॉलवरच इथे षटकार ठोकलाय। माझं समालोचन कक्षात माझे हार्दिक हार्दिक स्वागत केले बॅटरनी फिरोज। आपण पाहतोय स्क्रीनवर रिप्ले। प्रीतेजचा चेंडू ओरपिच लाईनचा स्टँड अँड डिलिव्हर। फोटो फ्रेम करावे असा स्ट्रोक खेळला। पोजही दिला फोटोग्राफरसाठी। जबरदस्त स्ट्रोक। फिरोज हल्ला चढवलाय प्रियतेजवर। पुढचा बॉल फेस करतील फिरोज। यावेळेस खराब गोलंदाजी। स्लोवर वन टाकलाय। वाईड बॉलचा इशारा। विकेट कीपर रुपेश चांदविडकरला पण बीट केले। वाईड बाईज टोटल 2। संघाची धावसंख्या 8। सुरुवात झाली होती चांगली सोमसाई संघासाठी। पहिल्याच बॉलवर साई मांजरेकरनी चांगला झेल टिपला होता मिड ऑफला। तदनंतर आपण पाहिलं तर दुसरा बॉल फिरोज फेस केला। फिरोजनी पहिलाच बॉल त्याच्या या इनिंगमधला आणि षटकाराने सुरुवात केली। आता दबाव आहे प्रियतेजकडे। पुढचा बॉल वाईड बॉल। वाईड बॉल दिलाय पंचांनी। नाराज होते थोडेसे प्रियतेज। क्या वाईड बॉल कसा काय आहे। नऊ धावा या वाईडनी। चौकशी करून घेत आहेत पंचांकडून रुपेश सुद्धा विकेटच्या मागून। पुढचा बॉल प्रियतेज फिरोज यांच्यासाठी। सुरेख गोलंदाजी। पुन्हा एकदा वाईड बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर। लगातारचा दुसरा वाईड। 10 धावा पाहायला मिळतात। मागचा मॅच आपण पाहिला सोमजाईनी तर सहजरित्या जिंकला NSC B संघासमोर। पण यावेळेस दोन्ही संघ चांगली आपल्याला फाईट पाहायला मिळेल। युनिक बॉयज लिपणी वावे विरुद्ध सोमजाई। बॅटची काढा घेतली पण रुपेश चांदविडकरच्या डोक्याच्या वरून घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल सिंगल। सिंगलनी धावसंख्या
एक सिंगल येते. स्ट्राईक मेहबूब यांच्याकडे. मेहबूब एक हार्ड हिटर बॅटर आहेत. 40+ दम त्यांच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलं. सीझन दर सीझन खूप चांगलं क्रिकेट मेहबूब आपल्याला खेळताना पाहायला मिळते. की लेजेंडरी खेळाडू आहेत. लिपणी वावेसाठी स्ट्राईक एंडला फलंदाजी करतील. प्रियतेच्या चेंडूचा फेस करताना पहिल्या बॉलला याही वेळेस दाखवला मिड विकेटची दिशा. मेहबूबच्या बॅटमधून सुद्धा हा येतो एक गगनभेदी षटकार. थोडा हलकीशी हेलिकॉप्टर स्ट्रोक ही पाहायला मिळाला. पिकअप स्ट्रोक यॉर्क करण्याचा प्रयत्न. प्रियतेची गोलंदाजी जर आपण पाहिली तर सातत्याने यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये आपण पाहतोय. थोडा हलकासा हेलिकॉप्टर मनगटांचा वापर. मॅच बॉल त्याच दरम्यान येतोय. या 6 धावसंख्या 17. 600च्या स्ट्राईक रेटनी प्रारंभ केला आहे आपल्या इनिंगचा मेहबूबने. एक जबरदस्त बॅटर आहेत मेहबूब. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील अजूनही. प्रियतेज मागणी ठरत आहेत. पुढचा बॉल यावेळेस लांबून खेळले. डॉट बॉल येईल. यावेळेस हुशार निघाले प्रियतेज. फलंदाजच्या जवळ बॉल ठेवला नाही. थोडासा लांब ठेवला. टप्पा पडल्यानंतर आणखीन वळणी घेतलं. रुपेश चांदविडकर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू विसावला. धावसंख्या 17. 5 षटकांचा मॅच आहे. परेश केतकर सातत्याने तेच आपल्या गोलंदाजाला सांगतायत की 5 षटकांचा मॅच आहे हेही लक्षात घ्या गोलंदाजी करताना. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट मेहबूब साडी. हा फटका बसलाय. इथं प्रथम चेंडूच्या खाली हा झेल महत्वाचा. सोमजाईसाठी हा महत्वाचा विकेट प्रियतेश कर्देकरने मिळवून दिलाय. मेहबूबचा उजव्या यष्टीच्या बाहेरचा जवळजवळ वाईटचा बॉल लपेटण्याचा प्रयत्न केला आणि इथेच चूक घडली मेहबूबकडून. बॅटवर चांगले बॉल येत होते पण चुकीचा स्ट्रोक केला मेहबूबने. एक मोठी इनिंगची गरज होती लिपणे वावेकडून युनिक बॉईजसाठी मेहबूबकडून. पण खराब स्ट्रोक इथे. गरज नव्हती या स्ट्रोकची. अर्थात जर ऑफ साईडला नुसता कव्हरच्या वरून खेळला असता पॉईंटच्या वरून तरी धावा आले असता. चौकार आला असता. पण खूपच आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा. खूप लांबचा चेंडू ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये बॅटच्या वरच्या कडात स्वतःवर नाराज आहेत मेहबूब. मेहबूब चिडचिड त्यांची पाहायला मिळते डगआउटमध्ये. 17 नंबरचा खतरा त्यांना प्रत्येक वेळेस फलंदाजीसाठी होत असतो. हा आकडा त्यांच्यासाठी अनलकी आहे. याही वेळेस 17 या धावसंख्येवर बाद झाले. संघाची धावसंख्या 17 आणि मेहबूब माघारी आले. बऱ्याच वेळेस आपण हे चित्र पाहिले क्रिकेटमध्ये. दुसरं षटक घेऊन आता साई मांजरेकर. सोमजाईसाठी क्षेत्ररक्षण आता फाईल लावलेलं. पॉवर प्लेचं षटक संपलंय. फिरोज 2 चेंडू 7 धावा. वाटलं होतं या इनिंगमध्ये मेहबूबची मोठी इनिंग पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. कव्हरमधून देखना स्ट्रोक. 1 बाउंस चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4 4. चौकार. देखना स्ट्रोक आपण पाहायला मिळाला. सर्कल भेदलं. क्षेत्ररक्षक नव्हते तिथे. कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत पण कव्हर आणि पॉईंटच्या मधून हा स्ट्रोक चांगला खेळला. धावसंख्या 21. ह्या चौकाराने चांगली सुरुवात या षटकाची केली. साईवर हल्ला बोल केला इथे फिरोजनी. पुढचा बॉल आकुटप्प्याचा. यावेळेस वेगवान तेज तर्रार बाउन्सर. ही ताकद आहे साई मांजरेकरची. चेंडूला अतिरिक्त उसळे दिली. रिप्लेमध्ये आपण पाहतोय फलंदाजाला 4 मुंड्यात चित केले. इथे मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पुढचा बॉल. याही वेळेस बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक अतुल. हा झेल व्हायला पाहिजे होता. खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. पोचले नाही झेलवर अतुल. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत करतात. हे झेल यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकच्या मध्ये पडला. हा झेल व्हायला पाहिजे होता. स्ट्राईक चेंज. स्क्वेअर पंच सांगता स्ट्राईक चेंज होईल. फिरोज 5 चेंडूत 12 आतापर्यंत. आता स्ट्राईकला फैजान पहिल्यांदा. वेग आहे. बर्नाडो बॅटची कडा घेतली होती इथे. झेल धरणीला दान. खराब यष्टीरक्षण विकेटच्या मागच्या 2 चेंडूवर 2 झेल सुटले साईच्या. चांगली गोलंदाजी साईकडून. क्षेत्ररक्षक साथ देत नाही.
आणि क्रिकेटमध्ये तुम्ही म्हणाल तर क्षेत्ररक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. 1992चा वर्ल्ड कप आला, त्याच्या आधी क्षेत्ररक्षण महत्त्वाचं वाटत नव्हतं क्रिकेट विश्वाला, पण जॉन्टी रोड्स आले, इंझमा मुलकला रनआउट केलं आणि मग अखिल विश्वाचे डोळे उघडले की बाबा क्षेत्ररक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. आणि मग तिथून आपण पाहिलं तर क्रिकेटर खूप भर देतात ते क्षेत्ररक्षणावर. पुढचा बॉल साई, यावेळेस उजव्या हातीच्या खूपच बाहेर, वाईड बॉल. तुम्ही क्लिपही पाहिली असेल रील्सवर, इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला. रिकी पॉन्टिंग अख्ख्या ऑस्ट्रेलियन टीमची मीटिंग घेतात आणि सांगतात सर रवींद्र जडेजाच्या हातात चेंडू असेल तर दुसरी धाव धावू नका. ही दहशत चांगल्या क्षेत्ररक्षणाची आपल्याला पाहायला मिळते. हा वाईट बॉल होता पण छेडलाय बॅटने. आकाश जैन येतात तिथे वेगाने चेंडू पकडण्यासाठी, फंबल होते, त्यांच्याकडून एक सिंगल जाते. साई म्हणतील फलंदाजाला थँक्यू व्हेरी मच, कारण हा वाईट बॉल वाचवला आहे साईचा फलंदाज फैजाननी. या सिंगलनी धावसंख्या 24. पहिल्या बॉलला चौकार आल्यानंतर साईनी कमबॅक चांगलं केले. 2 डॉट बॉल अजून टाकले त्याने या षटकात. पुढचा बॉल, याही वेळेस चांगली गोलंदाजी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक परेश केतकर आहेत, वेगाने आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अमृत बोरकर लॉंग ऑफवरून सुद्धा बॅकअपला आले होते. एक सिंगल आहे. साईचं हे षटक खूप महत्त्वाचं राहिलं. पहिल्याच बॉलवर चौकार येऊन नंतरच्या 5 बॉलमध्ये एक वाईट देऊन त्यांनी 4च धावा दिल्या, अर्थात टोटल 8 धावांचं हे षटक साई मांजरेकर. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर प्रियतेज खर्देकरनी 2 विकेट घेतले पण धावा दिल्या 17 तब्बल. या षटकात अवघ्या 8 धावा आल्या. तिसरं षटक घेऊन रुपेश चांदविडकर. हो, यावेळी चेंडू उठलाच नाही. टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी लागली. रुपेश चांदविडकर आपल्या उंचीचा फायदा घेतात गोलंदाजीसाठी. ती खासियत आहे गोलंदाजीची, त्याचे चेंडू वर उचलत नाहीत, तुमच्या गुडघ्याच्या खालूनच चेंडू. पुन्हा एकदा रुपेश, चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आलाय फिरोजसाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, डॉट बॉल. खराब फलंदाजी इथे. रुपेश चांदविडकर हुशारीचे गोलंदाज आहेत. पहा रिप्लेमध्ये आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल, लगातारचा 2. फिरोज नाराज आहे, ते काय घडतंय चित्र म्हणून. नॉन स्ट्राईकच्या बॅटरने त्याला सांगितलंय कशा प्रकारची चेंडू पडत आहेत. फैजाननी त्याची मदत केली. पाहूया पुढचा बॉल रुपेश यांचा. यावेळेस ओव्हर पिच, खराब गोलंदाजी. गरज नव्हती या गोलंदाजीची. जसा पुढे बॉल टाकला आणि षटकार काढला. हेच परेश केतकर सांगताना रुपेशला. पहिले मागचे दोन्ही बॉल पहा तर बॅटरपासून मागं ठेवले होते गुड लेन स्पॉटला, आणि इथे हा ओव्हरपिच लाईनचा चेंडू टाकला. आता चेंडू ओव्हरपिच आहे, मग तुमचा उडला आणि न उडला तो बॉल बॅटच्या खाली आलाय. फिरोज सध्या फॉर्मात आहे. हा षटकार पाहायला मिळाला. फिरोज 9 चेंडूत 19वर पोहोचत आहे. संघाची धावसंख्या त्यांनी झपाट्याने वाढवली या षटकाराने. 31 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना. पुढचा बॉल स्लोवर 1, खराब गोलंदाजी. प्रथमच्या डोक्याच्या वरून षटकार. स्लोवर बॉल आहे. स्क्वेअर लेगचे पंच सांगतायत की तो बॉल डीप होत होता. रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे कारण आपल्याकडे एकच कॅमेरा आहे सरळ. स्लोवर डिलिव्हरी होती, खाली होता. आता ह्या सगळ्यामध्ये मगाच भावेश सरांनी सांगितलं फलंदाजी हाईट मोजली जाते IPLला. तो कुठे कनेक्ट केलाय बॉल तो मोजला जातं. तेवढी सगळी इक्विपमेंट आपल्याकडे आता सध्या परिस्थितीत अवेलेबल नाही.
पण पुढच्या स्पर्धेत ती नक्की पाहायला मिळते. जय गणेश त्यासाठी जाणला जाईल यावेळेसचा फिरोजचा बॅट मधून लगातारचा हा तिसरा षटकार. युनिक बॉयज साठी युनिक फलंदाजी करताना सध्या मैदानात फिरोज 11 चेंडू 31 धावांवर. गुलबाज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येते. 200 रुपयाचं पारितोषिक येते गुलबाज यांच्याकडून. या षटकातील तरी एक चेंडू, पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते. परेश केतकर त्या चेंडूचं वैशिष्ट्य सांगत होते, पण दुर्बुद्धी सुचली आणि पुढचा चेंडू ओरपीस टाकला आणि तिथून लाईन लेंथ आता बिघडली. आणखीन एक, हा त्याही पेक्षा लांब 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 खूप लांब षटकार. असरार कडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक येते. ते फिरोजला 12 चेंडू 37, पहिले 2 डॉट टाकल्यानंतर 4 बॉलला 24 आले रुपये चांदविडकरच्या. संघाची धावसंख्या उंबरठ्यावर पोहोचली अर्धशतकाच्या. 2 बाद 49 धावा. साई फटका, हा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली चूक करणार नाहीत. साई मांजरेकरच कमाल करतायत. पहिल्या षटकात 8 धावा दिल्या होत्या, विकेट लेस राहिले, 2 झेल सुटले होते. पण या षटकाची सुरुवात करतानाच फैसानला मात्र माघारी पाठवले. अब्रार चिलवन यांच्याकडून खुशखबर येते. फिरोजला अर्धशतक जर कंप्लीट केलं तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 49 झालेत. फिरोजचे आपण पाहाल तर 12 चेंडू 37. फैजान 3 बॉल 1 रन माघारी परतले. न्यू बॅटर जात आहेत. फाईक ज्यांनी शेवटचं षटक मागच्या मॅचमध्ये हाताळलं होतं, ते आता बॅटिंगसाठी एक बॉलिंग ऑलराऊंडरची भूमिका 5व्या क्रमांकाला फलंदाजीला आलेत. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभरात पाहतोय. कॅमेरामॅन अमृत आणि मुख्य टेक्निशियन भावेश, तसेच ऑनलाईन स्कोरिंगसाठी परीक्षित आपल्याला पाहायला मिळतात. त्याने सर्वांवर नियंत्रण ठेवतात ते CEO अर्थात मयुरेश्वर मयेकर. पुढचा बॉल साईचा. आकुटप्प्याचा हाही फटका बसला. आकाश जैन चेंडूच्या खाली, त्यांनी झेल टिपलाय आणि लगातारचा दुसरा धक्का दिलाय सोमजाईच्या गोलंदाज साई मांजरेकरनी. युनिक बॉयज लिपणी भावे संघाला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. इथं फलंदाज चुका काय करतात, स्वतः मोठे स्ट्रोक खेळतात. नॉन स्ट्राईकला मातब्बर फलंदाज आहे. सध्या त्याचा डंका वाजतोय सायगावच्या मैदानात. NSC चषकात 12 चेंडू 37 खेळतोय. 2 बॉल लगातारचे 2 विकेट. या स्पर्धेत भावेश सर चौथ्यांदा घडते. हे चौथे गोलंदाज आहेत, लगातार 2 बॉलला 2 विकेट घेतलेत. आता हे हॅट्रिक कंप्लीट करतील का? याच्या आधी आपण पाहिलं तर तेजस नंतर गणेश जावकर नंतर आपण पाहिलं तर आणखीन एक गोलंदाज ज्यांनी लगातार 2 गडी बाद. लगातारचे 2 विकेट घेण्याचा कारनामा केला होता. सर आता आपण पाहिलं तर चौथा गोलंदाज आहे जो लगातार 2 विकेट घेतला. ऑन हॅट्रिक या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का साई मांजरेकर यांच्याकडून? ऑन हॅट्रिक गुलबादाची काढा, हो झेल सुटला. अतुल मार्कंडेने हा झेल सोडलाय. घोषांकित क्षेत्रात 1 धावी मिळेल आणि साई मांजरेकरचे हॅट्रिकचं स्वप्न सुद्धा इथं बंगलंय. साईच्या चेहऱ्यावर हास्य आहे. अहमदने टाकले होते 2 लगातारचे विकेट आणि इथे हा 3रा विकेट मिळाला असता हॅट्रिक कंप्लीट झाली असती. पण क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षक अतुल मार्कंडे यांच्याकडून चूक घडली.
आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. लिपणी वावे संघाचे अर्धशतक कंप्लीट होते. पुढचा बॉल साईचा. फिरोज बॅटची कडा. यावेळेस अतुलला संधी नाही. डोक्याच्या वरून निघून गेला गोशांकी क्षेत्रात. एक सिंगल. जबरदस्त गोलंदाजी साईची पाहायला मिळते. एक सिंगलनी धावसंख्या 51 धावा होत आहेत. हे षटक तसं पाहिलं तर युनिक बॉयजसाठी विसरावं लागेल हे षटक, कारण फिरोज नॉन स्ट्राईकला राहिले. एक सिंगल आली आता, ते पण नॉन स्ट्राईकला परत आले. गुलबाजकडे स्ट्राईक आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल साई मांजरेकरचा पाहायला मिळते. 5 बॉल टाकलेत आतापर्यंत. साईने 2 विकेट घेतलेत आणि 2 धावा. त्यामध्ये दोन्ही धावा गोशांकी क्षेत्रात. त्यामध्ये एक झेल अतुलकडून सुटला म्हणून 1 धाव वाढली. फिरोजचा झेल नव्हता, पण विकेटच्या मागं गोशांकित क्षेत्रात 1 धाव. लास्ट बॉल. हाही फटका हवेत आहे. प्रियतेज कर्देकर. खराब क्षेत्ररक्षण प्रियतेजचं. हा झेल व्हायला पाहिजे होता. हो, फिरोज काय करतात इथे. 2 धावाही धावल्या नाहीत. शेवटचा बॉलवर सिंगल घेतली. चूक झाली फिरोज आणि गुलबाजकडून. 2 धावा धावल्या असत्या, स्ट्राईक फिरोजला आली असती. इथे एकाच चेंडूवर चुका पाहायला मिळतात. पहिले तर हाफ ट्रॅकर साईनी टाकला. खराब गोलंदाजी. स्ट्रोक खराब खेळला गुलबाजनी. क्षेत्ररक्षण खराब झालं. इथं प्रियतेश कर्देकरचं झेल सुटला. जजमेंटल एरर पाहायला मिळालं. त्यानंतर फेकी खराब होती, पण रनिंग बिटवीन द विकेट पण दोन्ही बॅटरची खराब होती. 2 धावा धावल्या असत्या तर फिरोज पुन्हा स्ट्राईकला आले असते. अर्धशतकाची संधी त्यांच्याकडे असती. चुका घडतायत मैदानात. दोन्हीकडून चुका घडतायत. गोलंदाज, क्षेत्ररक्षक, बॅटर सगळ्याकडून एकाच बॉलवर चुका घडल्या. क्रिकेट हा खेळच असा आहे आपल्याला. आणि तुमच्या चुकातून तुम्ही सुधारलेत तर तुम्हाला यश मिळत असतं. तुम्हाला सातत्याने चुका सुधारूत अपडेटेड राहून आपल्याला चांगला खेळ करावा लागतो. सातत्याने तुम्ही चुका कराल तर क्रिकेट तुम्हाला मात देईल. तुम्हाला क्रिकेटमध्ये जिंकता येत नाही, यश तुम्हाला मिळवता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडून चुका कमी होणे गरजेचं. शेवटचं षटक घेऊन प्रथम गुलबाज यांच्यासाठी पहिला बॉल. उजव्या हातीच्या खूपच बाहेर. वाईड बॉल इथं पाहायला मिळतोय. वाईड बाईज टोटल 2. खराब यष्टीरक्षण. संघाची धावसंख्या 54. पुढचा बॉल प्रथम. गुलबाजसाठी चांगली गोलंदाजी. जोरदार अपील. कॉट बिहाइंड. हो, गुलबाज निघाले डगआउटच्या दिशेला. इथे आणखीन एक कपा. विकेट गेले ना, त्याचा परिणाम काय झाला. फिरोज 3ऱ्या षटकात एकच बॉल खेळला, 4थ्या षटकात आणि 5व्या षटकात नॉन स्ट्राईकला आहेत. चला, याच दरम्यान एक खुशखबर क्रिकेट दुनियासाठी. अर्थात श्री अष्टविनायक चषक 2024 मेमध्ये आपल्याला 4 ते 5 मे याच मैदानावर अर्थात सायगावमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 पारितोषिक आम्ही घेऊन येत आहोत यावेळेस. प्रथम पारितोषिक 25,000 श्री अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव मुंबई यांच्यातर्फे ट्रॉफी. द्वितीय पारितोषिकसुद्धा असेल 15,000 रुपये. तृतीय पारितोषिक 7,000. चतुर्थ पारितोषिक 4,000. मालिकावीरासाठी चषक असेल. मालिकावारासाठी सायकलसुद्धा असेल. उत्कृष्ट फलंदाजासाठी चषक, ब्लूटूथ स्पीकर असेल. उत्कृष्ट फलंदाजासाठी, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा चषक आणि ब्लूटूथ स्पीकरसुद्धा आहे. फायनल मॅचसाठी प्रत्येक खेळाडूला मेडल असतील. तर तेजस रसाळ, तेजस साळवी, प्रसाद वतारे आणि रिकेश आंबेकर यांच्याकडे संपर्क साधायचा. श्री अष्टविनायक चषक 2024 4 आणि 5 मे. पुढचा बॉल प्रथम. हा कोलडप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी. लॉंग ऑन रिझनला परेश केतकर. मैदान थोडंसं आउटफील्ड खराब आहे, पण परेश केतकर यांचे चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल येते. हातात बऱ्याच अंतरालच्या नंतर फलंदाजीला फिरोज येत आहेत. 13 चेंडूत 38 आहेत. अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिकसुद्धा इथं आलं आहे. आतापर्यंत 300 रुपयाचं पारितोषिक जिंकलं आहे त्यांनी. पाहूया काय घडेल काय बिघडेल या उर्वरित 4 चेंडूमध्ये. प्रथम पुढचा बॉल फिरोजसाठी. आखूड टप्प्याचा फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. फिरोजची धावसंख्या
44 धावा झालेत फिरोज. एक हिट, एक 7 षटकार ठोकलेत. 44 आणि एक चौकार. प्रथम वर आता दबाव आहे. 44-14 चेंडूत तेजस शेट्टीच्या बॅटमधून षटकार अर्धशतक आलं होतं. 14 बॉलमध्ये 50 नाबाद हरिहरेश्वरसाठी. इथे फिरोज आता दुसरे फलंदाज ठरतील का? प्रथम पुढचा बॉल फिरोजसाठी. यावेळेस कोलोडप्प्याचा झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक अमृत खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील फैरोजला. 2 धावांनी धावसंख्या 46 वर फैरोजची. संघाची धावसंख्या आपण पाहाल तर 61 धावा. 61 धावांवर पोहोचतात फैरोज. 5 गड्यांच्या बदल्यात आहेत. फैरोज 44 धावांवर पोहोचतात 14 चेंडूमध्ये. लिपणे व्हावे युनिक बॉयज 61 धावांवर पोहोचलेत. 5 गड्याच्या बदल्यात शेवटचे षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल खोलटप्प्याचा. यावेळेस क्षेत्ररक्षक प्रियतेज पाहूया दुसरी धाव देणार नाही. चांगली फेकी केली. हा इथे अतुलनी चांगली हुशारी केली. ते स्वतः आलेत. फेकी करताना चुकी झाली तर पण इथे अतुलला संधी होती थोडंसं फलंदाजाला डिस्टर्ब करण्याची, पण अतुलने ते केलं नाही. न्यू बॅटर आले फक्त धावण्यासाठी परत आले. आता आणखीन एक बॅटर जात आहेत. न्यू बॅटर इन झालेत. नाव सांगा. लुकमान न्यू बॅटर. फिरोज अर्धशतक फैरोजचं पूर्ण होईल का? 16 बॉल 47 वर खेळतायत. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. प्रथम अर्धशतक फैरोजचं कंप्लीट होईल का? 47 नाबाद आहेत. हो आपल्या स्टाईल मध्ये अर्धशतक कंप्लीट केले. 53 धावा ओव्हर झाली. बॅट दाखवायचे. षटक संपले. पहिली वाईड. पहिल्या बॉलवर विकेट. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसरा बॉल षटकार खेळलात. चौथ्या बॉलवर 2 धावा केल्यात तुम्ही. 5व्या धावावर 1 धाव करून छान रनआउट केलं दुसऱ्या बॅटरला. आणि शेवटचा बॉल षटकार. संघाची धावसंख्या 70. 71 धावांचं लक्ष. गुलबाज अब्रार चिलवन यांच्याकडून 500 रुपये मिळतील. इथे फैरोजला अर्धशतक झळकावलं. खराब गोलंदाजी राहिली रुपेश चांदविळकर. पहिले 2 बॉल डॉट टाकलेले. त्यानंतर लगातार 4 षटकार आले. अतुल मार्कंडे थोडंसं विकेट किपिंगमध्ये तितका प्रभाव पाडू शकले नाही. यॉर्करच्या नात्यामध्ये फुलटॉस टाकला प्रथमनी, ज्यामुळे षटकारही आला आणि फैरोजचं अर्धशतकही आलं युनिक बॉयजसाठी. एकाहत्तर धावांचं लक्ष आहे. या मैदानात 100 धावाही झाल्या हरिहरेश्वरकडून. तरी मैदान बॅटरसाठी खूप नंदनवन ठरतंय. अतुल मार्कंडे आणि परेश केतकर फलंदाजीसाठी जाताना आपल्याला दिसतील. सफदर यांची आताच विवाह सोहळा संपन्न झालाय कालच, तर त्यांना वैवाहिक जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए, जो न खाए वो भी पछताए. पण असो, सफदर यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वैवाहिक जीवन त्यांचंही सुख समृद्धीचं जावो. तर आता मॅचकडे वळूया. मॅच मैदानात रंगले. सोमजाई विपक्ष आपण पाहाल लिपणी बावे अर्थात युनिक बॉयज लिपणी बावेच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त मॅच आतापर्यंत आपण पाहिलं. या मैदानात जबरदस्त खेळ राहिला आहे. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील अतुल मार्कंडे, जे सध्या सोमजाईसाठी ट्रम्प कार्ड ठरतायत. पण एक मोठी इनिंग अजूनही वेट करतोय मी. जेव्हा जेव्हा समालोचनात राहिलोय, सुरुवात चांगली करतात, षटकार येतात त्यांच्या बॅटमधून आणि लवकर बाद होत आहेत. यावेळेस त्यांना कुठेतरी मोठ्या इनिंगची गरज आहे, त्यांनाही आणि सोमजाई श्रीवर्धनला सुद्धा. कारण धावांचं लक्ष मोठं आहे. 31 धावा या स्पर्धेत पाहिलं तर आतापर्यंत 46 षटकार आलेत. अतुल मार्कंडे स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी अहमद. 4 गोलंदाज राहिले, लगातार 2-2 विकेट घेतले पण हॅट्रिक झाली नाही. शेवटचे चौथे गोलंदाज होते साई मांजरेकर. अहमद पण त्या लिस्टमध्ये होते. लगातार 2 विकेट त्यांनी घेतली या स्पर्धेमध्ये. अहमद क्षेत्ररक्षण लावतात, क्षेत्ररक्षणात बदल करतात. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक अजून स्टेटरला घेत आहेत. थोडेसे वाईडिश लॉंग ऑन होते. विजय संक सामन्यातून हरिहरेश्वरकडे खेळेल. हो, सुरेख गोलंदाजी. महबूब यांचा अपील जो प्रत्येक वेळेस दबाव टाकण्यासाठी असतो हे पंचांना पण बऱ्यापैकी आता माहिती झाले. त्यामुळे हा डॉट बॉल आला आहे. अतुल मार्कंडे सातत्याने विकेटच्या मागं फलंदाज अंपायर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात महबूब. यावेळेस तीच रणनीती, पण पंच दबावात येत नाही आहेत. चांगला निर्णय नॉट आऊटचा आला. डॉट बॉल अतुल. पुढचा बॉल अहमदचा. अतुल मार्कंडेसाठी 71 धावांचं लक्ष आहे. फटका मोठा आहे. वाह, खूप उंच आणि तितकाच लांब षटकार अतुल मार्कंडेच्या बॅटमधून. सध्या फॉर्मात आहे, पण अतुलला बऱ्याच वेळेस नजर लागते. 1-2 षटकार ठोकतात आणि पारी थांबते. पण यावेळेस अपेक्षेने आहेत सगळे तमाम सोमजायचे खेळाडू. यूट्यूबच्या माध्यमातून त्याची दर्शकही आनंद घेतात. आताच घडलेल्या बापोनच्या स्पर्धेतही आपण पाहाल तर सोमजाई विपक्ष अफजल इलेवन महाड आणि अतुल मार्कंडे बाद झाल्यानंतर लॉंग ऑनला योगेश पेंडकरनी सेलिब्रेशन केलं होतं. कारण योगेश पेंडकर यांनाही माहिती होतं महत्त्वाचा खेळाडू आहे अतुल मार्कंडे. कारण बऱ्याच ठिकाणी त्यांची फलंदाजी आपण पाहिले. नानवेलला या फलंदाजांनी कर केला होता फलंदाजी करताना. अहमदचा पुढचा बॉल अतुलसाठी. हा यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल पाहायला मिळते. चांगलं का बॅकअप तिथे. एकच धाव अतुलला मिळेल. पॉवर प्लेमध्ये सरळ हातात होता. परेश सांगतायत इथे धावायची गरज नव्हती. जेव्हा मिसफील्ड झाली तेव्हा परेश यांनी क्रीज सोडली. हे चांगलं लक्षण आहे, कारण पॉवर प्लेमध्ये धावबाद होण्याची धोक्याची घंटा असते तुमच्यासमोर. आता परेश केतकर यांच्याकडे स्ट्राईक जाते. 3 चेंडूत पहिल्या 7 धावा आल्यात अतुल मार्कंडेकडून. 47वा षटकार आला या स्पर्धेतला. तो षटकार होता अतुल मार्कंडे यांच्या बॅटमधून. परेश स्ट्राईकला पहिल्यांदा. अहमदच्या चेंडूचा फेस करतील. हा टो एंडला लागलाय. 1 बाउन्स. 4 धावा. खेळायचं होतं ऑन द राईज ऑन साईडला, पण बॅटच्या टो एंडला लागला आणि सरळ गोलंदाजच्या डोक्याच्या वरून हा चौकार आलाय. खातं उघडलं अतुलनी षटकार आणि परेश केतकरनी चौकाराने खातं उघडलं. पुढचा बॉल 11 धावा असतील. आता अहमदवर दबाव थोडासा पाहायला मिळते. गुलबाज त्याच्याकडे चर्चा करतायत. पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं आहे. अहमद परेश यांच्यासाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा खेळायचं होतं कव्हरमधून. यावेळेस इनसाइड एज आणि चेंडू गेला लॉंग ऑन रिसनला. हलक्या बॅटने खेळत होते परेश, पण इथं अशी गरज आहे की तुम्ही स्ट्रोक खेळलात ना तर इथे तुम्हाला मोठ्या धावा मिळतील. तुम्ही असे सिंगल डबल्समध्ये खेळाल तरी हे मैदान तुम्हाला धावात येत नाही आहे. कारण मैदान फलंदाजीसाठी नंदनवन आहे. इथं फलंदाजांनी आपला सर्वोत्तम खेळ देणे गरजेचं आहे. इथे धावा येत आहेत. अर्धशतकांच्या इनिंग इथं पाहिल्या आहेत मागच्या 2 मॅचमध्ये. पुढचा बॉल अतुलसाठी. फटका चांगला अतुल मार्कंडे. स्टँड अँड डिलिव्हर. कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरून चेंडू आर पार सीमा रेषा.
पार षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 18 पहिल्या षटकात. 71 धावांचा वाटला करताना रेकॉर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर आता 13.25 ची गरज आहे पुढच्या 4 षटकांमध्ये. त्रेपन्न अजून करायचे आहेत 71 साठी आणि 4 षटकात त्या 53 कराव्या लागतील. 13.25च्या सरासरीने 2 बॅटर राहिलेत ज्यांनी अर्धशतकाचा खेळ केलाय. तेजस शेट्टी हरिहरेश्वरसाठी 14 चेंडू 50. नंतर आपण पाहिलं 18 बॉल 53 फैरोजचे. गोलंदाजीसाठी फैजान जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल त्यांना. युनिक बॉयजसाठी या धावा रोखाव्या लागतील. परेश केतकर 2 चेंडू 5 धावा 4 चेंडू 13. अतुल मार्कंडे 2 षटकाराच्या मदतीने 1 डॉट बॉल जरूर त्यांनी खेळलाय. येथे अतुल मार्कंडेची ती फलंदाजी खूप गरजेची राहील. मॅच विनिंग करणारी फलंदाजी खूप महत्त्वाची. तुम्ही एखाद दुसऱ्या षटकार खेळता ती फलंदाजी लक्षात राहत नाही प्रेक्षकांच्या. तुम्ही एखादी इनिंग अशी खेळा ज्यामुळे तुम्ही स्पर्धेत प्रभाव टाकाल, यूट्यूबवर प्रभाव टाकाल, बाहेर दर्शक तुमच्या खेळाने प्रभावित होतील. फैजान परेशांच्यासाठी दुसऱ्या षटकातील पहिला बॉल डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलाय. वाईडनी संघाची धावसंख्या 19. यशरक्षण चांगलं राहिलं विकेटच्या मागं. जर तिथे मिसफील्ड झाली असती तर आणखी एक धाव गेली असती. 19 धावा झाल्यात. 71 धावांची गरज आहे. आणखीन 24 बॉल 52ची गरज आहे. फैजान परेशांच्यासाठी पुढचा बॉल. टप्प्याचा फेवरेट स्ट्रोक खेळलाय. कव्हर पॉइंटला भेदून काढलंय. किती धावा इथे येतील? चेंडू जाईल का सीमारेषच्या बाहेर? पोहोचणार नाही चेंडू. 3री धावी गरजेची आहे. परेश केतकर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अतुल मार्कंडे चेंडू हातात ठेवला गुलबाजनी आणि ती चूक घडली. 3 धावा. जिथे 2च धाव होत्या तिथे 3री धाव घेतली. अंडरम बॉक्स क्रिकेटचा चांगला अनुभव आहे परेश यांच्याकडे. चोरट्या धावा कशा खायच्या, हातातली एकेरीची दुहेरी कशी करायची हे जाणतात परेश. धावसंख्या 22. 3 धावा आल्या. 3 चेंडूत 8 परेश. 4 चेंडूत 13 अतुल आता स्ट्राईकला आहेत. 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. हा सुरेख गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर. महबूब यांचा जोरदार पुन्हा एकदा अपील. त्या अपीलचा कुठलाही परिणाम पंचावन्नवर होताना दिसत नाही. अतिउत्साहातला हा अपील पाहायला मिळाला. डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर होता फैजानचा. लेग बिफोर असते तर कदाचित प्लम LBW असते. इथे डॉट बॉल. 22 धावा झाल्यात. पुढचा बॉल. फैजान अतुल यांच्यासाठी. लेझी खेळले, थोडेसे लेट आले. बॅटला एकच सिंगल येईल. स्ट्राईक परेशकडे. धावसंख्या 23. महबूब सांगतात बॅकअपला क्षेत्ररक्षक येत नाहीत. जर आले तर डायरेक्ट हिट करण्याची फैरोजला संधी असती. पण ही सूत्र तुम्ही मैदानात नाही, मैदानाच्या बाहेरच तुमचं तंत्रशुद्ध मॅनेजमेंट असणे गरजेचं. क्षेत्ररक्षणाची तालीम देणे खूप गरजेचं क्षेत्ररक्षकांना आणि मग त्याचं प्रात्यक्षिक मैदानात घडणं गरजेचं. परेश केतकर स्ट्राईकला येत आहेत. पुढचा बॉल. फैजानचा फेस करतील. बॅटची कडा घेतली गोशांकित क्षेत्रात. एकच धाव. स्ट्राईक पुन्हा चेंज. हे षटक थांबवले फैजाननी. पहिला वाईड, नंतर त्या गुलबाजच्या हातातले 3 धावा, नंतर डॉट बॉल अतुल यांच्यासाठी. मग लेग बाईस पाहायला मिळाला. मग एक सिंगल बॅट कडनी. 2 षटकार खेळलेत अतुलनी. 13 धावा आहेत पण 6 चेंडू सामना केलाय. डॉट बॉल आलेत जास्त. पुढचा बॉल. मॅच बॉल आलाय मला वाटतं. दोन चेंडू या षटकातील बाकी आहेत. पहिल्या षटकात धावा आल्या 19. या षटकात 4 चेंडूत अवघ्या 5 आल्यात. गोलंदाजीत कमबॅक करताना फैजान युनिक बॉयज लिपणी वावीसाठी. पुढचा मॅच 6 षटकांचा असेल. विजयी संघ हरिहरेश्वर सोबत खेळेल.
फैजान अतुल यांच्यासाठी डाव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल. वेग आहे फैजानकडे. जेव्हा जेव्हा वेगाचा मारा केलाय तेव्हा तेव्हा नियंत्रण गमावून बसलेत ऑन साईडला. अतुल मार्कंडे प्रियतेज कर्देकरी त्यांना काही मेसेज पाठवत आहेत. जसं पाहिलं समालोचनांनी पॉज घेतलाय ती संधी घेतली प्रियतेजनी आणि आपला मेसेज दोन्ही फलंदाजापर्यंत पोहोचवला. धावसंख्या 25. 2 चेंडू शिल्लक आहेत फैजानचे. दुसरं षटक फुल टॉस त्याला फुल टोल बसवलाय. नाव आहे अतुल मार्कंडे. या मॅच मधला तिसरा घणाघाती षटकार. अतुल ऑन फायर. जबरदस्त फटकेबाजी. संघाची धावसंख्या 31 पाहायला मिळते. अतुल जबरदस्त फलंदाजी करते. बॉल द्या. बॉल रोल बॉल द्या. दुसरं षटक सुरू आहे. लाईनमॅन लक्ष द्या. मॅच बॉल गेलेले आहेत ते लवकर आणायचे आहेत. लाईनमॅन आपलं काम आहे. शेवटचा बॉल असेल या षटकात. ही संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31. अतुल पोचलेत 19 वर. 3 षटकार ठोकलेत. फैजान वर हल्ला बोल केला. आता हा डाव्या यष्टीच्या बाहेर खराब. वाईड बाईस. टोटल 2. स्ट्राईक अतुलकडेच राहील. चांगली फलंदाजी अतुलकडून होते. खराब गोलंदाजी फैजानकडून. 2 धावा इथं वाईड बाईसच्या स्वरूपात मिळतील. खराब गोलंदाजी मेहबूबी काय करू शकले नाही कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू उडालाय. बॉल घ्या. बॉल घ्या. बॉल आलाय. मॅच बॉल हे पहा. फटका चांगला अतुलचा पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. हो खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा रेषा पार. संजीवनी चौकार सोमजाईसाठी आणि अतुलसाठी येते. सरळ हातात होता हा. खराब क्षेत्ररक्षण. पहा 6 धावा फक्त दिल्या होत्या फैजाननी पहिल्या 4 बॉलमध्ये. नंतरच्या 2 बॉलमध्ये आपल्याला 10 धावा पाहायला मिळाल्या. जबरदस्त फलंदाजी अतुल मार्कंडेची आपल्याला पाहायला मिळाली. 37 धावा झाल्यात. 71 धावांची गरज आहे. तर 11.33 रेकॉर्ड रन रेट आलाय. चांगली फलंदाजी करतात अतुल मार्कंडे. 8 चेंडू 23 धावा. इथं अर्धशतक दिसतंय का? ही स्क्रिप्ट रचली जाते अतुल मार्कंडे यांच्याकडून. या स्पर्धेत 2 अर्धशतक आलेत. तिसरं अर्धशतक येईल का अतुल मार्कंडेच्या बॅटमधून हे पाहावं लागेल. जर अर्धशतक आले या मॅचमध्ये अतुल मार्कंडेकडून तर सोमजाई ही मॅच सहज जिंकेल. आता गोलंदाजासाठी गुलबाज. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती गुलबाजनी. क्षेत्ररक्षणात बदल करतायत. असररला घेत आहेत. अजून लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला अहमद आहेत. मिड विकेटला स्क्वेअर लेगला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत टिपणी वावेकडून. गुलबाज परेश केतकर यांच्या जाडी. पहिला बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस मात्र जंप पहिलेच रेडी होते जंप घ्यायला पण बॉल उडालाच नव्हता. थोडंसं फंबल होते क्षेत्ररक्षकाने. जेव्हा क्षेत्ररक्षकाकडून चूक होते ना चेंडूला पण डोळे फुटतात आणि मग चेंडू तो क्षेत्ररक्षकाची पाठलाग घेतो. इथं तसंच घडलंय. या क्षेत्ररक्षकाच्या तर मागे लागलाय बॉल. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. आता स्ट्राईक इनला अतुल मार्कंडे. 8 बॉल 23. 3 षटकारांची 32 बाजी केले. 1 चौकारी ठोकलाय. गुलबाजला कशा प्रकारे खेळतील. बॉलिंगचा रनअप सुरू झाल्यानंतर कॉलिंग करायचा नसतो क्षेत्ररक्षकाकडून. कन्फ्युजन होते गोलंदाजालाही. गुलबाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. अतुल हेलिकॉप्टर स्ट्रोक चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे. 2 क्षेत्ररक्षकात मधली दरार.
चेंडू फरार, धावा मिळतील 4, येईल आणखीन एक चौकार. असरार होता त्या जागेवर, गुलबाजनी त्याला अजून बाहेर काढलं, नाही तर सरळ हातात असरारच्या चेंडूला असता एक सिंगल गेली असती. असरार तेच सांगतायत. क्षेत्ररक्षक बदल केला गुलबाजनी. 4 धावाल्या संघाची धावसंख्या 42. 29 धावा आणखीन पाहिजे आहेत. 71 धावांचं लक्ष आहे. अतुल मार्कंडे 9 चेंडू 27, 5 बॉल 10, 200च्या स्ट्राईक रेटनी परेश केतकरनं हस्तकले. परेशला माहिती आहे अतुलच्या बॅटवर बॉल येतात, आता त्याचा रोल काय हे परेशला चांगलं माहिती आहे. आता तो रिस्क कुठली घेत नाही आहे, कारण इथं विकेट न देणं हे शहाणपण ठरेल हे परेशला चांगलं माहिती आहे. कारण अतुल जितकी स्ट्राईक करेल तितकी सोमजाई मॅचमध्ये येईल. मेहबूब चर्चा करतात गुलबाजकडे आणि पुन्हा आपल्या विकेट किपिंगसाठी जाताना. संघाची धावसंख्या 42, 71 धावांचं लक्ष आहे. गुलबाज पुढचा बॉल फुलटॉस, वा घुटना टेक, जबरदस्त स्ट्रोक अतुल मार्कंडेचा. डिस्पॅच केलाय चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये. एका चेंडूवर तब्बल अर्धा डझन 6 धावा. षटकार. 10 बॉल 33 वर अतुल मार्कंडे पोहोचलेत. अफलातून खेळ सध्या अतुल मार्कंडेचा मैदानात सुरू आहे. 48 धावा झाल्यात. 71 धावांचा पाठलाग करताना अतुल मार्कंडे जबरदस्त फटकेबाजी करतायत इथे. पुढचा बॉल गुलबाजचा अतुलसाठी. हो, यावेळेस लांब 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 थेट सायगाव मध्ये गेला बॉल. षटकार. जबरदस्त फटकेबाजी अतुल मार्कंडे. अर्धशतकी कंप्लीट केले सोमजाई श्रीवर्धनचं. या षटकाराचंही अर्धशतक झाले. या 51वा षटकार या स्पर्धेतला. गुलबाजवर आक्रमण 4 बॉलमध्ये 17 दिलेत. 39 वर अतुल मार्कंडे. हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता पण इथं सिंगल. बॅटकट 22, बॅटकट. 1 धाव येते अतुल यानं. अतुल पोचतात 40 धावांवर. 12 चेंडू 40 नॉन स्ट्राईकला येतील. परेश चांगला गॅप काढलाय पण कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण आहे. अतुलला स्ट्राईकवर आणण्याचा सरळ अंदाज दिसतोय परेश यांचा. पण इथे षटक संपले तर स्ट्राईक पुन्हा परेश यांच्याकडे आहे. संघाची धावसंख्या अब तक 56. 71 धावांचा पाठलाग करताना 12 चेंडू 40 अतुल मार्कंडे. अर्धशतक येण्याची अपेक्षा आहे सोमजाईकडून, सगळ्या क्षेत्ररक्षकाकडून, सोमजाईच्या खेळाडूकडून. अतुलचं अर्धशतक हे सोमजाईसाठी येईल. निर्णायक शतक, अर्धशतक. 56 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12-15, 12 चेंडू 15 धावांची गरज. फैजान परेशसाठी फटका हाही चांगला आहे. 4 धावा येतील. इथं असरार काहीच करू शकणार नाहीत. चौकार. अकरा चेंडू आता 11. अतुलकडून षटकार येत आहेत, परेशकडून षटकार येत नाही. सोमजाईचे सर्व खेळाडू परेशच्या षटकाराच्या प्रतीक्षित आहेत. षटकार येईल का? रुपी चांदवडकर थोडेसे रागाने ओरडलेच सुद्धा परेशवर की षटकार तुझ्या बॅटमधून अजूनही आलेलं नाही आहे. 7 बॉल 15. पण परेश एक स्टेबल संयमी इनिंग खेळत आहेत. मॅच घेऊन चाललेत. 11 बॉल 11ची गरज आहे. फैजान पुढचा बॉल परेश यांच्यासाठी. हलक्या बॅटने सिंगल घेतले. मॅच कशी चालवायची परेशकडून शिकलं पाहिजे तमाम क्रिकेटरांनी. कारण विकेट देऊन चुकीचे स्ट्रोक खेळून मॅच अडचणीत आणण्यापेक्षा शेवटच्या बॉलपर्यंत मॅच कशी घेऊन जायची आणि आपल्या बाजूला कशी पलटवायची यासाठी मातब्बर आहेत. याच्यात मास्टरकी आहे परेश यांची. 8 बॉल 16वर केले तर 12 चेंडू 40. 10 धावांची गरज आहे अर्धशतकाला पण आणि सामना जिंकण्यासाठी पण. हलक्या बॅटनी खेळला इथे. पाहूया 4 धावा येतील. या चौकार आलाय. काय स्ट्रोक खेळलाय अतुल मार्कंडे. स्वतःही त्याच्यावर आनंद घेत आहेत. फक्त स्टेअर केला होता, दिशा दिली होती ऑन साईडला.
विजयासाठी 6 धावा, अतुल मार्कंडेला सुद्धा अर्धशतकासाठी 6 धावा. महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये हा षटकार ठोकतील का अतुल मार्कंडे, विजयी आणि अर्धशतक पूर्ण करतील का? हो, हेलिकॉप्टर षटकार, अतुल मार्कंडेचं अर्धशतक. बॅट दाखवायचे आमच्या कॅमेऱ्याकडे, डगआउट मध्ये सुद्धा. वेल प्लेड अतुल मार्कंडे. नाबाद 50. सितारा आहे सोमजाईचा. सोमजाई हेलिकॉप्टरच उडवला शेवटचा. जबरदस्त बॅटिंग अतुल मार्कंडे. वेल प्लेड, नॉट आउट, 50 धावा. पहा स्पोर्ट्समॅनशिप पहा, क्षेत्ररक्षक भेटत अतुलला. जबरदस्त खेळ, नक्कीच चांगला खेळ केला आपण स्क्रीनवर. अतुल मार्कंडे यांना पाहतोय. चला टॉससाठी यायचं आहे. सोमजाई हरिहरेश्वर, लगेच टॉस करून घ्या, थोडासा वेळ तुम्हालाही दिला जाईल. वेल प्लेड अतुल मार्कंडे, जबरदस्त खेळ. 50 धावा. नवीन बॉल, 6 ओव्हरचा मॅच असेल, 2 पॉवर प्ले असतील. पहिला पॉवर प्ले कंपल्सरी, पहिलं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले, दुसरं चॉईस पॉवर प्ले असेल, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असेल. पण 6वं षटक तुम्ही घेऊ शकत नाही. 14 बॉल 50 अतुल मार्कंडे, 6 षटकार 3 चौकार. अतुल मार्कंडेची घणाघाती इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात जयगणेश स्पोर्ट्सवर ही क्लिप ही पाहायला मिळेल आपल्याला. सहा षटकांचा मॅच असेल, ज्यामध्ये 2 पॉवर प्ले असतील. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिलं षटक हे कंपल्सरी असेल, दुसरं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असेल, बॅटिंग चॉईस असेल. मग दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं यापैकी कुठलंही घेऊ शकता. जर